करुयाची कथा करुयाची कथा Hare
भूषणे कापे दया भेदे कडकाळ तुका म्हणे करू ऐसियाचा संग तुका म्हणे करू ऐसियाचा संग जेणे नवे गंग चिंतनाचा मन भुवाई दास नियुक्ती भूषणे कापे दया भेदे कडकाळ वरं पुंडलिकाय दातो मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् त्यांच्या कृपादानतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कदा सत्य जीव दरातावतारम कलांगांत तेजो दिगो दिवक्रम हलानीश्वरापनोदारे दक्षम समाधी समृद्धी भजे ज्ञानदेवम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा गुणकीर्ती संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन स्वभारिराजन् वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा वृन्दं वैराग्याचे महामेरू श्रुती साधन विराजे गुंजून असे श्रीमंत सद्गुरु जोग महाराज की सोनपंत तथा मुनी जनतया मामा असे बोलती नामे शंकर शंकरा शंकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुननगरीचा पुण्यश्लोकीचा पुननगरीचा मोती खरा शोभतो ऐसा संतवरा शुभकरा दांडे करा
सेवक झालो तुमचा लागलो चरणा जयाचे या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरुचे जयाचे आगवे शब्दसृष्ट्या आगवे सारपद आगवे जिवेशे गृहत्वारोढपणे अमृताते कारके म्हणे रसोदी ओळंगणे अक्षरासी बाबाचे अवतर न अवतरविती निज गुण हाताचे संपूर्ण तत्वबोध श्री गुरुचे ते पाय जे हृदये ऐश्वरी आहे ते एवढे भाग्य व एवढी शास्त्री ते नमस्कार मुयाचा करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी मन भुहारीचे दास बुद्धिभूषणे कापे दया भेने कडकाळ प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग कलस्थानी विराजमान असणारे देहूचे श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा आणि नामभर अभंग आहे अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने तसेच विष्णुमाऊली ज्ञानोबा आहे आणि जगद्गुरु तुकोबा आहे यांच्या कृपेने चालत असलेला पांडुरंग परमात्म्याच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज मला प्रथम दिवसाची सेवा मिळालेली माझं परम भाग्य समजतो. या सेवेकरता उपस्थित मृदुंगाचार्य आमचे मंगेश महाराज आहेत, गायनाचार्य आमचे गुरुवृंद आकाश महाराज आहेत, लगे महाराज आहेत, लक्ष्मण महाराज आहे आणि या ठिकाणी सर्व तसेच या ठिकाणी उपस्थित संपदा असतील, सोमनाथ काका असतील, या ठिकाणी नाथन महाराज असतील व आमच्या अवस्थेतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सर्वांना वंदन करून सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल सगळे इथं उपस्थित आहे. आमच्या उपस्थितीत सगळे आलेले आहेत आणि ज्यांच्याकडे मी या ठिकाणी उभा आहे ना ते माझे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना वंदन करून महाराष्ट्राला सुरुवात करतो. करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. या वर्गामध्ये जगद्गुरु तुकोबा आहे संकल्पना व्यक्त करतात. संकल्पना ही शास्त्रकारच्या होती अवस्था सांगतात. पहिले आपल्या जीवनामध्ये संस्कार असायला हवे महाराज. संस्काराने आपलं जीवन परिपूर्ण होत असतं. संस्काराने आपल्या जीवनामध्ये उत्कर्ष प्राप्त होत असतो. या ठिकाणी बालगोपाळ दिसतात ना, भविष्यामध्ये सगळे कीर्तनकार होतील असं सांगता येत नाही. पण महाराज घरी गेल्यानंतर यांच्या जीवनामध्ये संस्कार आई वडिलांचा व्यवस्थित सांभाळ करते. तुम्ही या भागामध्ये संस्कार सांगता. तुमच्या जीवनामध्ये असे काय संस्कार होते तुकोबारायला विचारल्यानंतर तुकोबाराय सांगतात माझ्या गळ्यामध्ये वयाच्या 5वीला पवित्र तुळशीची माळ पडली. माझ्या जीवनामध्ये काय होते संस्कार होते. इयत्ता 5वीला नाही तर जेव्हा तुकोबाराय 5 दिवसाचे होते ना, जेव्हा एक पाची साजरी केली जाते त्यावेळी तुकोबारायच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पडली. हे त्यांच्या जीवनामध्ये संस्कार होते. बरं तुकोबाराय अजून तुमच्या जीवनामध्ये काय संस्कार होते. तुकोबारायला विचारल्यानंतर तुकोबाराय सांगतात जेव्हा मी चालायला लागलो ना तेव्हा मी मामाच्या गावाला जाता, लोणावळा खंडाळ्याला फिरायला जाता, गोव्याला फिरायला जाता, मी पंढरपूरची वारी करायला लागलो. हे माझ्या जीवनामध्ये काय होते संस्कार होते. कारण आमच्या वडिलांची जी मिरासित आहे, माझ्या वडिलांची मिरासित देवा तुझी जगत सेवा पांडुरंगा. बरं तुकोबाराय अजून काय तुमच्या जीवनामध्ये संस्कार होते असं तुकोबारायला विचारल्यानंतर तुकोबाराय सांगतात विठ्ठल जेव्हा मी जेवायला लागलो ना, अन्न खायला लागलो ना, तेव्हा एकादशी व्रत करायला लागलो, सोमवारचं व्रत करायला लागलो.
आणि दुप्पट खाशी असं माझं व्रत नव्हतं. म्हणजे एकादशीला पाणी आणि अन्नही ग्रहण करू नये, दशमीला एक भुक्त राहावं, द्वादशीला एक भुक्त राहावं अशी तुकोबरायची एकादशी होती, असं तुकोबरायचं व्रत होतं. आणि तुकोबराय म्हणता माझ्या जीवनामध्ये साधना होती, त्या साधनेने मला सिद्धीनाम पांडुरंग परमात्मा प्राप्त झाला आणि त्या भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला. तो भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर तो भगवान परमात्मा मला वैकुंठावर घेण्याकरता आला. तुकोबराय सांगतात या मनुष्य देहामध्ये देवाचं भजन करतं. बघा 84 लक्ष योनी या पृथ्वी तलावर आहेत. या 84 लक्ष योनीचा जर विचार करायचा झाला तर सगळ्या योनी भोगप्रधान आहेत महाराज. बघा काही उभयचर आहेत, काही जलचर आहेत, काही आकाशात उडणारे आहेत, काही जमिनीवर राहणारे आहेत, काही तोंडानेच अन्न खातात आणि तोंडानेच विष्ठाबारे टाकतात. असे काही 84 लक्ष योनी आहेत. पण त्या योनीमध्ये का आपल्याला भजन करता येतं का महाराज? त्या योनीमध्ये भजन करता येत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्य भोग होती, ते फक्त भोग प्रधान आहेत महाराज. पण या मनुष्य देहामध्ये देवाचं भजन करता येत महाराज. या मनुष्य या देवाचं भजन करतं. ज्ञानोबाला सांगतात हा देव कसा करता दिलाय, देवाचा प्रश्न करता दिला. ज्ञानोबाला सांगतात ना मनुष्य जात सफळ स्वाभाविक बाबाची शिळ ते झाले असे केवळ माझ्या ठाई. बोधे बाबा एक गोड चाल लावतात. बोधे बाबाचे एक चाल आहे गुणकथन असे 4 प्रकार सांगितले.
लीलाचं वर्णन करणं म्हणजे लीला कथन. नंतर गुणकथन. गुणकथन म्हणजे काय, ते भगवंताचे गुण आळवणं. गुण गायन आवडी हेचे माझे सर्व गुणी, त्याला गुणकथन म्हणायचं. नंतर स्वरूप कथन म्हणजे काय, स्वरूपाचे दोन प्रकार बाबा सांगत असा पाठामध्ये. एक निर्गुण स्वरूप आणि सगुण स्वरूप. सगुण स्वरूप म्हणजे काय, तो भगवान परमात्मा विटेवर पंढरपूरला उभा आहे ना, त्या परमात्म्याचं वर्णन करणं, त्या भगवंताचं वर्णन करणं म्हणजे सगुण स्वरूप. सुंदर केदार उभे विटेवर कर कटेवर ठेवूनिया शिवराज सुकुमार मदनाचा फळा प्रदेश केला लोकलेला, असं त्या सगुण स्वरूपाचं वर्णन आहे महाराज. निर्गुण स्वरूप म्हणजे काय, भगवान परमात्मा सगळीकडे व्यापक आहे अशी ती स्थिती प्राप्त होते ना, त्याला निर्गुण स्वरूप म्हणायचं. म्हणजे विठ्ठल जळीसर हे भरला आनंद अद्वय सत्य ज्ञान आनंद गगनाने कावले, ही दोन तीन प्रमाणे आपल्याला इथे पाहायला मिळतात. अशा लीला कथन करणार, स्वरूप कथन करणार, नाम कथन करणार आणि गुण कथन करणार. करूयाची कथा नामाचा गजर. नामाचा गजर करणार महाराज. नामचिंतन केल्यानंतर काय प्राप्त होतं महाराज, नामचिंतन केल्यानंतर कोटी पापे निघून जातात, जळून जातात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामचिंतन केल्यानंतर पापाचे कळ पुढे पडतात अशी आपल्याला प्रमाण सांगतात महाराज. किंवा नाम घे नाम गोड सांगितले. नाम गोड पुरे गोड सफळे. वा नामाचा पसारा प्रगट सांगितलाय महाराज. नामाचे चिंतन प्रगट पसारा असा त्याची करा जेते देते. बाबा पाठामध्ये कोणीकर बाबा नामाचे 4 प्रकार पाडत असतात. बाबा सांगत असतात. पहिला प्रकार अनिकेंद्रियपणाने केले नामचिंतन. दुसरा प्रकार सांगत असतात दंभाने केलेले नामचिंतन. तिसरा प्रकार सांगत असतात अप्रगटपणे केलेले नामचिंतन. आणि चौथा प्रकार बाबा सांगत असतात प्रगटपणे केलेले नामचिंतन. तर भगवान परमात्म्याकडे जाण्याकरता 4 मार्ग सांगितले. कोणते कोणते सांगता येतील आपल्याला? भगवंताची प्राप्ती होते 4 मार्ग सांगितले. ज्ञान मार्ग आहे महाराज, योग मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे आणि कर्म मार्ग आहे. 4 मार्ग आहे. ज्ञान साधना जर पाहिली महाराज, ते आपल्याला प्रगट रूपाने नाही तर अप्रगट रूपाने पाहायला मिळते. भक्ती हे साधन प्रगट रूपाने नाही तर अप्रगट रूपाने पाहायला मिळते. कर्म हे साधन प्रगट रूपाने नाही तर अप्रगट रूपाने पाहायला मिळतं. ज्ञान हे साधन प्रगट रूपाने नाही तर अप्रगट रूपाने पाहायला मिळतं. पण नाम साधन असं आहे महाराज, हे प्रगट रूपाने पाहायला मिळतं. तुकोबाराय सांगतात नामाचे चिंतन प्रगट पसारा कारण असा ते करा जेते देते. तर पहिला प्रकार बाबा सांगत असतात अजितेंद्रियपणाने केले नामचिंतन. अजितेंद्रियपणाने केलेले नामचिंतन म्हणजे काय, तर एखाद्याच्या अवयव गणित गात्र झाले, गणित गात्र झाल्यानंतर त्याने जर त्या अवयवाने नामचिंतन केलं तर एक ना एक दिवस मला त्याला फळ देतो. बघा आजावेळ होता, चांगाळ होता, अनेक प्रकारचा अधर्म त्याने केला होता, अनेक प्रकारची स्त्रियांची आपुलकी होती, अधर्म केला होता, चांगाळ होता. शेवटी त्याला यमदेव देण्याकरता आले. यमदेव देण्याकरता आल्यानंतर त्या ठिकाणी विष्णुदेव लगेच आले आणि यमदेवाला म्हणाले तुम्हाला काही याला नेता येणार नाही, कारण हा चांगाळ आहे, त्यांनी अप्रकारचा अधर्म केला, स्त्रियांची आपुलकी. तेव्हा त्याला विष्णू नको म्हणाले नाही. म्हणजे 2दा देवाचं नाव घेतलंय, नारायण अशी हाक मारली देवाची, म्हणून आम्ही याला विष्णू लोकात घेऊन चालू. ज्ञानोबाराय सांगतात नामस्मरे अल्लाह मा पाताळी चांडाळ नामे काली सोजवळ आपला सैनिकी मला. पाताळी होता, चांडाळ होता, पण त्याने अजितेंद्रियपणाने नामचिंतन केलं महाराज, त्याला वैकुंठाची प्राप्ती झाली. मला सांगायचंय काय की नामचिंतन कोणत्याही पद्धतीने करा, ते फळ देतं. नंतर दंभाने केलेलं नामचिंतन बाबा सांगत असतात. दंभाने केलेलं नामचिंतन म्हणजे काय, तर दंभाने केलेलं नामचिंतन आपल्याला सप्ताहामध्ये पाहायला मिळतं. ज्यावेळी सप्ताहामध्ये विगा घेतला जातो 7 दिवस, त्यावेळी लोक जमा झाल्यानंतर तो विनेकरी
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जोरात जोरात म्हणतो, नामचिंतन वाढवतो महाराज. आणि मंदिरात कोणी नसल्यावर एका खांबाला टेकून झोपा घेतो, याला म्हणायचं दंभानी केलेलं नामचिंतन. मग दंभानी केलेलं नामचिंतन फळ देतं का महाराज? दंभानी केलेलं नामचिंतन सुद्धा फळ देतं महाराज. बाबा सांगत असतात, एक राजा होता. त्या राजाच्या राजवाड्यामध्ये, अख्ख्या राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. म्हणून राजाने प्रधानीला जवळ बोलवून सांगितलं, आपल्या नगरामध्ये तलाव होता आणि तलाव खोदायला लावला. त्या ठिकाणी तलाव खोदला. खोदल्यानंतर त्या तलावामध्ये पाणी टाकण्यात आलं. पाणी टाकण्यात आल्यानंतर सगळ्या प्रजेची पाण्याची पिण्याची सोय झाली. 2-3 वर्षाचा कालावधी महाराज निघून गेला. निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी राजाने सांगितलं, प्रधानजी आपण तलावामध्ये पाणी टाकले, ते पाणी अशुद्ध होत आहे. अनेक प्रकारचे जीवजंतू त्या ठिकाणी येत आहे. त्यासाठी काही तर उपाययोजना आपल्याला केली पाहिजे. असं सांगितल्यानंतर महाराज त्या ठिकाणी राजा म्हणला, मासे सोडा. मासे तलावामध्ये सोडण्यात आले आणि मासे सोडल्यानंतर महाराज त्या ठिकाणी ते पाणी स्वच्छ होऊ लागलं. प्रजेच्या पिण्याकरता पाण्याची सोय झाली. झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी 2-3 वर्षाचा कालावधी निघून गेला. राजाच्या लक्षात आलं, जे मासे होते ना ते कमी होत होते, म्हणजे कोणीतरी चोरून घेत होतं महाराज ते मासे. तेव्हा राजाने सांगितलं, प्रधानजी एक काम करा, त्या तलावाच्या संरक्षणाकरता शिपाई लावा. म्हणून 2-3 शिपाई लावण्यात आले. आता जो चोर चोरी करण्याकरता येत होता ना, त्याच्या पोटाची पंचायत झाली. तो म्हणायचं करायचं काय आता? तो म्हणला, दिवसा शिपाई लावलेत ना, आपण रात्री जाऊन चोरी करू. रात्री गेला महाराज चोरी करू लागला माशाची. त्या ठिकाणी 2-3 महिन्याचा कालावधी निघून गेला. निघून गेल्यानंतर तो राजाच्या लक्षात आलं, चोर सकाळी नाही तर संध्याकाळी येतोय आणि चोरी करून जातोय. त्या ठिकाणी राजाने प्रधानजीला जवळ बोलवलं आणि सांगितलं, चोरी होत आहे, संध्याकाळी पण लक्षात लावा. त्या ठिकाणी आता जो चोर चोरी करण्याकरता येत होता ना, त्याच्या पोटाची झाली पंचायत. आता जायचं कसं चोरी करण्याकरता? तरी त्याने धाडस दाखवलं महाराज. गेल्यानंतर त्या तलावामध्ये चोरी करून टाकला. त्या शिपायाच्या लक्षात आलं, चोर आले नाही, त्यांनी भेटरा संपवल्या. आता हा घाबरला, चोर चोरी करण्याकरता गेला होता ना, घाबरला. त्याला घाम फुटला, आता करायचं काय? त्याने शर्ट काढलं, तलावातली माती घेतली, अंगाला चोळली आणि चोळल्यानंतर एका तलावाच्या कडेला झाड होतं, त्या झाडाच्या खाली गेला आणि नामचिंतन करू लागला. जय राम श्रीराम, जय राम श्रीराम असं नामचिंतन करू लागला. त्या ठिकाणी ते सैनिक आणि राजा त्या ठिकाणी आला. तेव्हा त्या राजा म्हणला, हो साधू, इतक्या रात्रीमध्ये इथं काय करतो? तू एक काम कर, तू आमच्या राजवाड्यामध्ये चल, तुला एक खोली देतो आणि तिथे बसून नामचिंतन कर. मला सांगा, तो चोर कसा करता गेला होता? चोरी करता गेला होता. पण त्या राजाने त्याला खोली दिली, पोटा पाण्याची व्यवस्था झाली ना महाराज. मला सांगायचंय काय की अजितेंद्रिय पद्धतीने केलेलं नामचिंतन किंवा दंभानी केलेलं नामचिंतन सुद्धा फळ देतं महाराज. नंतर तिसरा प्रकार सांगत असता बाबा सांगत असतात, अप्रकटपणे केलेलं नामचिंतन. अप्रकटपणे केलेलं नामचिंतन म्हणजे काय महाराज? गुप्त पद्धतीने केलेलं नामचिंतन त्याला म्हणता येईल. म्हणजे एखाद्याचे बोट हालताना दिसत नाही, पण अंतःकरणामध्ये जय राम श्रीराम, जय राम श्रीराम असा नामजप चालू आहे ना, त्याला म्हणायचं अप्रकटपणे केलेलं नामचिंतन किंवा गुप्त पद्धतीने केलेलं नामचिंतन. बघा, एक राजा होता. त्या राजाने कधीच देवाचं नाव घेतलं नव्हतं. तेव्हा त्या राणी साहेबांना वाटलं, राजाच्या मुलांना वाटलं की आपल्या वडिलांनी म्हणजे राजाने देवाचं नाव घेतलं पाहिजे. म्हणून अनेक उपाययोजना केल्या, अनेक काही केलं तरी त्यांनी देवाचं नाव घेतलं नाही. त्या ठिकाणी राजा सोबत असताना, एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर जात असताना त्या राजाच्या तोंडातून नकळत रामकृष्ण हरी असा मंत्र बाहेर पडला. राजाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, अख्ख्या राज्यावर काय वाटले, त्यांनी पेढे वाटले. तेव्हा राजा म्हणाला, राणी साहेब तुम्ही एवढे आनंदी का, एवढं उत्साहात का? त्यांनी सांगितलं, तुमच्या मुखातून नामचिंतन बाहेर पडलं, रामकृष्ण हरी असे म्हणतात म्हणून मला आनंद झाला. तेव्हा राजा म्हणाला,
आतापर्यंतचे नाव मी अंतःकरणामध्ये साठवलं होतं ते माझ्या हातातून बाहेर कसं काय पडलं. मला आता जीवन जगण्याचा अर्थ नाही, मी ध्येय व्यक्त करणार. मला सांगा, तो राजा नामचिंतन करत नव्हता का? करत होता महाराज, पण गुप्त पद्धतीने त्याचं नामचिंतन चालू होतं, बाहेर पडून नव्हता. ते अंतःकरणामध्ये जय राम श्रीराम जय राम श्रीराम तसं नामचिंतन चालू होतं. याला म्हणायचं प्रगटपणे केले नामचिंतन विठ्ठल. प्रकटपणे केलेलं नामचिंतन म्हणजे काय? या ठिकाणी आपण करत आहोत ना, त्याला प्रकटपणे केलेलं नामचिंतन म्हणतात. हे प्रकटपणे केलेलं नामचिंतन याला वेळ लागत नाही, काय लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही, दोन्ही वर्ष पाणी विद्यार्थी ते आपण एकांतात बसल्या करू शकतो. त्याकरता वनांतराला जाण्याची गरज नाही. कामामध्ये जे रामकृष्ण आहे असं नाम आपण घेऊ शकतो. त्याकरता वेळ लागत नाही मला महाराज. बघा, मशानभूमीमध्ये गेल्यानंतर जेवायला जमतं का? जेवण करायला जमत नाही, पण मशानभूमीमध्ये गेल्यानंतर नामचिंतन करायला जमतं. त्याकरता काय लागत नाही, वेळ लागत नाही. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, करूयाची कथा नामाचा गल्लर. आम्हा संसार काय करे, आम्हाला संसार काहीच करू शकत नाही, कारण संसार दुःख म्हणून सांगितलाय. आपल्याला अनेक प्रमाणे सांगता येतात. संसार दुःख मोळ चौकडे इकडं विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस कळमळ. संसार कसा आहे महाराज? दुःख रूपे. तुकोबारे सांगतात, या संसाराला मी दाट मारले आणि भामचक्र डोंगरावर भ्रष्ट करता गेलो. लाखाडीला संसार केला शत्रूचा मार. म्हणून तो संसार दुःख रूप आहे, तो आम्हाला काहीच करू शकत नाही महाराज. आपण त्याचा प्रकल्प करतो.
याची कथा नामाचा गट आम्हा संसार तर संसार जो सरळ राहतो त्याला काय म्हणायचं संसार म्हणायचं महाराज. गुन्हेगावा सांगायचे वा जो केल्यानंतर पूर्ण होतो असा परमार्थ आहे आणि जो केल्यानंतर पूर्ण होत नाही असा संसार आहे. दुःख या संसारामध्ये शास्त्रकार 5 प्रकार संसाराचे पाडत असतात. शास्त्रकारांनी देह नाम शरीराला संसार म्हणते, शास्त्रकारांनी आज्ञाला संसार म्हणते, शास्त्रकारांनी प्रपंचाला संसार म्हणते. तुम्ही आम्ही बोलतो ना या प्रपंचाला शास्त्रकार संसार म्हणतात, जन्म मरणाला शास्त्रकार संसार म्हणतात आणि काम क्रोधाची विकाराला शास्त्रकार संसार म्हणतात. एक आहे का सगळी काय देह नाम शरीराला शास्त्रकार संसार म्हणतात. जोपर्यंत या देहाचा निराश होत नाही ना तोपर्यंत याला संसार म्हणते महाराज. तुका मध्ये नाही निरसला देह तो वैभवके संसारिका तुकोबराय सांगतात. पण तुकोबराय या संसारावरती या देहावरती विजय मिळवला होता का? मिळवला होता महाराज. ज्या वेळेस तुकोबरायचे सख्खे मेवणे म्हणजे जिजाबाईचे भाऊ तुकोबरायच्या घरी आले, घरी आल्यानंतर माहेर कोणी आल्यानंतर माता मावल्यांना फार आनंद होतो त्या ठिकाणी. मग जिजाबाईने काय केलं? पिठलं भाकर केलं महाराज आणि जेवायला बसवलं त्या ठिकाणी. तुकोबराय आणि त्यांचे नोंदी जेवण लागले. तुकोबरायचं एका मागोमाग वाडी चालूच होती. वारकरी कशाला म्हणतात? तो वाडी तुकोबरायचं मागोमाग चालूच होतं महाराज एका मागोमाग. पण जिजाबाईचा भाऊ काही जेवण नव्हता. तेव्हा जिजाबाई म्हणते दादा तू काय जेवत नाही? एखादा पदार्थ खारट झालाय का? एखादा पदार्थ आळी झालाय का? असं विचारू लागते. दादा म्हणला सगळं काय व्यवस्थित झालंय, पण येता येता तिकडे पाहुण्यांकडे गेलो होतो पुण्याला आणि तिकडे जेवण करून आलोय असं सांगितल्यानंतर महाराज जेवण होतं. जेवण झाल्यानंतर बाकावर येऊन बसतात बाहेर. त्या ठिकाणी जिजाबाई जेवायला घेतल्यानंतर पहिला घास आळणी टाकतो महाराज. काहीच मीठ टाकलेलं नसतं. जिजाबाईची तळ पायाची आत्मस्तकाला जाते. बाहेरच माणूस सारखे तुकोबरायला हाका मारते. त्या ठिकाणी तुकोबराय येतात आतमध्ये. तेव्हा तुकोबरायला म्हणते बघा मीठ अन्नामध्ये काहीच मीठ टाकलं नाही, तुमच्यामुळे माझा भाऊ काय जेवला नाही. तुमचं घरच्या माणसाचं काम नाही का सांगायचं अन्नामध्ये मीठ टाकलं म्हणून? काहीच मीठ टाकलं नव्हतं महाराज. तेव्हा तुकोबरायचे उत्तर आहे कागद जिजे मी कसं खातो कसं या अंगाला लागतं हे माझं मला सुद्धा माहित नाही. काय खातो आम्ही कासाया सांगा ते कैसे लागत कसं खातो कधी अंगाला लागतं हे माझं मला सुद्धा माहित नाही. म्हणून त्यांनी ध्यान नाम शरीरावरती विजय मिळवला होता. नंतर आज्ञानावरती दुसरा संसार सांगितला. आज्ञानावरती विजय मिळवला होता तुकोबरायांनी. आज्ञानावरती विजय मिळवला होता. आज्ञान म्हणजे काय? आपला आपण घ्या विसरोज जनया ते चिरवळया आज्ञानाशी ज्ञानोबराय सांगतात. आपला आपल्याला विसर करणं ज्ञानोबराय त्याला आज्ञान म्हणतात. आज्ञान म्हणजे काय? तो बुद्धी तो निवेश तो आभासा. बुद्धी म्हणजे काय? निवेश म्हणजे काय? आभास म्हणजे काय? आजन्मात म्हणजे काय? परत विठ्ठल या व्याख्या आहेत ना विचार सांगा मधल्या माहिती का आपल्याला त्याचा अर्थ त्याच्याविषयी आज्ञा आहे ना. पण तुकोबरायांनी 4 वेद 4 वेद त्या 4 वेदाचा अर्थ तुकोबरायांनी मराठी भाषेत सांगितला. म्हणून तुकोबरायांनी आज्ञा विषय मिळाला. तुकोबराय सांगतात वेदाचा तो अर्थ तुकोबरायांनी आज्ञावर विजय मिळवला. तिसरा संसार सांगितलाय प्रपंच. प्रपंच म्हणजे काय? तुम्ही आम्ही करतो ना तो प्रपंच. या प्रपंचावरती तुकोबरायांनी विजय मिळवला का? मिळवला महाराज. प्रपंचाची व्याख्या तुकोबराय करतात. द्यावे खावे असावे देव. ज्याला खायला चांगलं असावं, राहायला चांगलं असावं, कपडे घालायला चांगले असावे असे प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला वाटतं माझ्याजवळ धनधान्य असावं, प्रत्येकाला वाटतं माझ्याजवळ पैसा असावा. त्याकरता रात्र दिवस धडपड करतोय महाराज. तुकोबरायला कधी वाटलं खाण्याकरता चांगलं असावं, खाण्याचं उदाहरण आपण
तुकोबारायांना कधी वाटलं माझ्याकडे पैसा असावा, 16 लाख घराला वड्या काय केल्या होत्या इंद्रायणीच्या नावामध्ये बनवलं होतं, कधी तुकोबारायांना वाटलं माझ्याकडे पैसा असावा? तुकोबारायांना वाटलं नाही. म्हणून तुकोबारायांनी प्रपंचावरती विजय मिळवला महाराज. नंतर जन्म मरण, चौथा संसार सांगितलाय. जन्म मरणावरती तुकोबारायांनी विजय मिळवला का? जन्म मरणावरती सुद्धा विजय मिळवला. जन्म मरणाची तुकोबारा व्याख्या करतात, किती वेळा जन्मायावे नित्य वावले भजे. अद्यपुरुष शंकराचार्य व्याख्या करतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जन्मे शरीरम यह संसारे दुःखिस्तार पुण्याकारि भज गोविंदम भज गोविंदम. अशी शास्त्रकार व्याख्या करतात. तर जन्म मरणावरती सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांनी विजय मिळवला महाराज. ज्यावेळी तुकोबारायांना तो भगवान परमात्मा नेण्याकरता आला ना, तेव्हा त्या भगवान परमात्म्याला, त्या पांडुरंग परमात्म्याला तुकोबाराय म्हणाले, मी आता वैकुंठाला येणार नाही, मी स्वतःहून तुला बोलवलं नाही, एक काम कर, 5 दिवसांनी मला नेण्याकरता येईल. त्या भगवान परमात्म्याला त्या जगाच्या नायकाला पाठी जावं लागलं. 5 दिवसांनी परत तुकोबारायला नेण्याकरता आला. म्हणून तुकोबारायांनी जन्म मरणावरती सुद्धा विजय मिळवला होता. नंतर 5वा संसार सांगितलाय, काम क्रोध आदी विकार. त्या काम क्रोध आदी विकारावर तुकोबारायांनी विजय मिळवला होता का? हो, विजय मिळवला होता महाराज. काम भक्तीमध्ये प्रतिबंध आणतो का? आणतो महाराज. कामाने कोणला नादवले. एकदा महाराज येडकेच्या रूपात वर्णन करतात का महाराज? येडका बदला तो केवळ पंचानन धड समाधी शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्र चंद्रा श्रीधरा तो केवळ पंचानन. असे 10 जणांची व्यक्ती होते, 10 जणांची यादी देतात. आपल्यासारखं होते का? तत्व व्यक्ती होते महाराज. ब्रह्मपदापर्यंत पोहोचले होते, ब्रह्मज्ञान त्यांना प्राप्त झालं होतं. असे ते होते. इंद्र होते, चंद्र होते, देव होते, परत शंकर होते, महादेव होते, सगळे काय होते. पण कामाने त्यांना नागवलं. तुकोबारायांनी मला कामावरती सुद्धा विजय मिळवला. काय झालं? गावातील कुटुंब लोकांनी देवगावच्या मंबाजी बा रामेश्वर भट्ट यांनी काय केलं? तुकोबारायांजवळ एक स्त्री पाठवली. आणि स्त्री पाठवल्यानंतर महाराज रामचंद्र डोंगरावर तेव्हा तुकोबारायांची उत्तर आहे, ते माते जवळ येऊ नको, आम्ही विष्णुदास तेचे नको. पर नारी आम्हाल मी समान ते गेले काही जाई उठ माते न काही कायास आम्ही विष्णुदास तैसनो. तुकोबारायांनी कामावरती विजय मिळवला महाराज. तुकोबारायांनी क्रोधावरती विजय मिळवला. क्रोधाने कोणता नागवतो? हिरण्यकशिपाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. क्रोधयुक्ता पिता कुसे पुत्रादासी सागर ऋषिकेशी बोलले आहे. आणि वर त्यांनी मागून घेतले होते ब्रह्मदेवाकडून, घरात नको, दारात नको, शस्त्रांनी नको, आश्रांनी नको, तरी माझा सगळं पूर्ण करून असा हा क्रोध भगवत भक्तीमध्ये प्रतिबंध आणतो महाराज. आणतो महाराज. तुकोबारायांना क्रोधाने नागवलं का? तुकोबारायांनी क्रोधावर विजय मिळवला महाराज. काय झालं? तुकोबारायांची एकदा म्हैस त्या मंबाजी बुवाच्या वावरामध्ये गेली आणि सर्व लागली. ते मंबाजी बुवाने पाहिलं महाराज. पाहिल्यानंतर त्या ठिकाणी मंबाजी बुवाची तळपायाच्या आता मस्तकाला गेली. तिथं कुंपण लावलं होतं काट्याचं, त्याच्यात एक काठी उचलली महाराज आणि तुकोबारायांना हाणून लागला महाराज. त्या ठिकाणी तुकोबाराय मार खाऊन गेले होते, काहीच बोलत नव्हते महाराज. नंतर तुकोबारायांचं कीर्तन होतं संध्याकाळी. तेव्हा तुकोबारायांनी कीर्तन सुरू केलं. रामकृष्ण हरी अभंग म्हटला, रामकृष्ण हरी असं भजन घेतलं, रूपपाता अभंग घेतला. त्यानंतर श्रोत्यांकडे नजर फिरवली. त्या ठिकाणी मंबाजी काही दिसत नव्हता, म्हणून एका कारागिराकडे विना दिला आणि सांगितलं, मी मंबाजी बुवाला घेऊन येतो. मंबाजी बुवाच्या घरी गेले. तो मंबाजी बुवा झोपता होता महाराज. गुरुवारी सांगत असतात, त्या मंबाजी बुवाला झोप लागत असेल का? तडफड करत होता. इकडून तिकडं खुशी बोलून होता महाराज. झोप लागत नव्हती त्याला. त्या ठिकाणी तुकोबाराय गेले आणि त्याचे पाय दाबू लागले. पाय दाबू लागल्यानंतर महाराज कोण पाय दाबतोय हे बघितलं. शर्मेने मान खाली गेली. तुकोबाराय आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, मंबाजी बुवा तू सकाळी मला मारलं, तू सकाळी मारलं, तुझे पाय
तुमचे हातपाय दुखत असतील, वाटलंच तर मी दाबून देतो, तुम्ही माझ्या कीर्तनाला चला. तुकोबऱ्या म्हणू लागले, महाराज तू कीर्तनाला आला. कीर्तन झाल्यानंतर तुकोबऱ्याच्या पांडुरंग परमात्म्याच्या पुढे जातात आणि त्या पांडुरंगाला नमस्कार करतात. तेव्हा पांडुरंगाला म्हणतात, बरं झालं भगवान परमात्म्या, सकाळी तुम्हाला राग आणून नाही दिला, ज्यावेळेस अंबाजीबा मला मारत होते त्यावेळेस तू मला क्रोध आणून नाही दिला. तू जर मला क्रोध आणून दिला असता, माझ्याकडून काहीतरी विचित्र घडलं असतं, मी काहीतरी त्याला शिव्या दिल्या असते किंवा त्याला उलट बोललो असतो. म्हणून बरं झालं भगवान परमात्म्या, तुम्हाला क्रोध आणून दिला नाही, म्हणून त्यांनी क्रोधावर विजय मिळवला होता. तुकोबऱ्या सांगता, बरवे बरवे बरे विठोबा भरले गेले, पावनी अंतिशमा काठीवरी वारविले, शिव्या गाडवे युद्ध नाही भोपार जन्मले, तुका म्हणे क्रोधा हाती सोडून घेतले. नंतर लोभावरती तुकोबऱ्याने विजय मिळवला होता का? लोभावरती सुद्धा तुकोबऱ्याने विजय मिळवला होता. लोक भगवत भक्तीमध्ये प्रतिबंध करतो का? लोक तर पापाचा बाप सांगितला नाही. आपलं जर काम पूर्ण झालं तर आपला लोक वाढतो. बाहेर काय करायचं? काम आपण जर राहिला आपला लोक कमी होतो. मला तर ऐका, व्यावहारिक उदाहरण सांगतो. आपण कांदा पिकवतो सगळे, आणि कांद्याला जर 300-400 मार्केट असेल तर आपली काय अपेक्षा असते? 500 होते, 600-700 होते, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. म्हणजे काम पूर्ण झालं तर आपलं लोभ वाढतो. ना 500 होते, 700 होते, 800 होते. नंतर कांद्याला जर कमी मार्केट असेल, 100 रुपये मार्केट असेल व 90 रुपये मार्केट असेल, सरकारने कांदा आयात केला त्यावेळेस आपल्याला काय होतं? क्रोध वाढतो सरकारविषयी. म्हणजे पापाचा बाप काय? लोभ महाराज. या लोभावरती तुकोबऱ्याने विजय मिळवला का? लोभावरती सुद्धा तुकोबऱ्याने विजय मिळवला. काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा दिला आणि नजराणा दिल्यानंतर तुकोबराई भामचंद्र डोंगरावर भजन करत बसले होते. त्या ठिकाणी जिजाबाई होत्या. जिजाबाई कधीला? जिजाबाईला माहित नव्हतं कोण आले होते, म्हणून जिजाबाई म्हणाली, माझी मंगळाई माझ्या नवसाला पावली, माझी मंगळाई माझ्या नवसाला पावली असं म्हणू लागले. त्या ठिकाणी नजराणा होता. अनेक प्रकारचे अलंकार होते, अनेक प्रकारचे दागदागिने होते, अनेक प्रकारचे कपडे होते. ते अंगावर न्यायले आणि पुरणपोळीचा स्वयंपाक चालू केला. तुकोबराय तिकडून देहू गावावरून तिकडून भामचंद्र डोंगरावरून घरी आले. घरी आल्यानंतर म्हणाले, आपल्या घरात तर कधी पुरणपोळीचा तुपाचा वास येत नाही, आज कुठून येतो? म्हणून घरात गेले. तिथं जिजाबाई स्वयंपाक करीत होती. तेव्हा गेले आणि म्हणजे कोण तू? तुकोबराय म्हणजे कोण तू? तेव्हा जिजाबाईने सगळे काही कपडे घातले होते राजेशाहीचे, सगळे काही अलंकार घातले होते ते काढले आणि जुने कपडे घातले. त्यांच्या मुलांनी सुद्धा राजेशाहीचे कपडे काढले आणि जुने कपडे घातले महाराज त्या ठिकाणी. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबरायांच्या 2-3 दिवसांनी भेटीला येतात आणि भेटीला आल्यानंतर त्या ठिकाणी सांगतात, तुमच्या सेवेकरता नजराणा पाठवला होता. तेव्हा तुकोबराय सांगतात, तुमचे धन कसं आहे आम्हाला? ये रविक धन ते मग भौतिके समान. तुमचं धन आम्हाला भौतिके समान आहे. म्हणून तुकोबरायांनी काय केलं होतं? क्रोधावरती सुद्धा विजय मिळवला होता, लोभावरती सुद्धा विजय मिळवला होता. बघा, तुकोबरायांनी 5 संसारावर काय केलं होतं? विजय मिळवला होता. म्हणून सांगतात, आम्हा संसार काय करी, तर त्या भगवान परमात्म्याचं दास्यत्व केलं पाहिजे. महाराज मनुष्य म्हणतो, मी बंटीचा पप्पा आहे, सदाभाऊचा मामा आहे, अमुक अमुक पक्षाचा नेता आहे, अमुक अमुक पक्षाचा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी मी पक्षाचं नाव घेत नाही, काही तुम्ही म्हणशाल महाराज त्या पक्षाचे आहे, पण मी ज्ञानोबरायांचा आहे, मी तुकोबरायांचा आहे असं मनुष्य म्हणायला तयार नाही. आपण जर ज्ञानोबरायांचं म्हटलं मी ज्ञानोबरायांचा आहे, आपण जर तुकोबरायांना म्हटलं मी तुकोबरायांचा आहे, तर सगळी सांभाळण्याची जबाबदारी महाराज त्यांची येते. म्हणून आपण ज्ञानोबरायांचा आणि तुकोबरायांचं म्हटलं पाहिजे. बघा, तुकोबराय सांगता, आम्ही कोणाचं दास्यत्व केलंय? तर पांडुरंग परमात्मा आहे ना विठ्ठल, त्याचं दास्यत्व केलंय. आम्ही दास त्याचा वैकुंठी निवास, जो या देवांचा देव काय बळी आम्ही क्षेत्रीय देवतांचं दास्यत्व नाही केलं. ती क्षेत्रीय देवता काय करतात? लोकांकडेच मागतात. ते काय लोकांकडून अपेक्षा पूर्ण करणार? ते म्हणतात आम्हाला बळी द्या. ते काय लोकांची अपेक्षा पूर्ण करणार? असेल दास्यत्व केलं नाही. क्षेत्रीय देवते कोणते कोणी ती गोष्टी आपल्या पोटाशी रडते, मागते
मावशी नैवेद्य घेऊन चालली होती. मावशीला म्हणालो काय भानगड आहे. त्या मावशीने समोर हात केला. समोर एक मंदिर होतं. त्या मंदिरावर नाव होतं भोगल्याचे आहे. मावशीला म्हणालो काय भानगड आहे. ती म्हणजे 5 नैवेद्य दाखवताना लहान मुलाचा ठोकला जातो. त्या मावशीला म्हणालो अगं मावशे, लहान मुलाचा ठोकला जाईल 5 नैवेद्य दाखवल्यानंतर, पण अनंत जन्मापासून लावलेला भौरव जाईल का भौरव? तो भौरव त्या पांडुरंगाच्या कृपेशिवाय जाणार नाही. तुटे प्रारब्ध क्रियामानाने संचित असेही आपल्याला प्रमाणे सापडतात. म्हणून त्या पांडुरंग परमात्म्याचं दासत्व करा महाराज. बघा आपल्याला रामायणामधली कथा इथे येता येते. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि रावणाचं युद्ध चालू होतं तेव्हा सीतेचं हरण केलं होतं. त्यावेळेस अनेक प्रकारचे वानर त्यामध्ये सहभागी झाले होते. अनेक प्रकारचे राक्षस त्यामध्ये सहभागी झाले होते. सहभागी झाल्यानंतर अनेक प्रकारचे वानरही मरत होते. अनेक प्रकारचे राक्षसही त्या ठिकाणी मरत होते. त्या ठिकाणी गंधमादन नावाचा एक वानर होता. अंगाचा सुगंध सुटत होता आणि तो कुंभकर्णाच्या हातामध्ये सापडला. त्या गंधमादनाला कुंभकर्णाने हातावर घेतलं. घेतल्यानंतर त्या ठिकाणी म्हणतोय हे गंधमादना, बघ तू माझ्या हातावर आहे, हातावर कधी मी मुख दाबेल आणि कधी तुझा मृत्यू होईल सांगता येत नाही. म्हणून तू आमच्या पक्षात आहे. म्हणजे कोणाच्या? रावणाच्या पक्षात आहे. तो गंधमादन महाराज गोड उत्तर देतोय. तो म्हणतो रावणाचा होऊन जगण्यापेक्षा प्रभू रामचंद्राचा होऊन मारण्यात आनंद याला म्हणायचं दासत्व महाराज. असं दासत्वाच्या पांडुरंग परमात्म्याचं एक निष्ठाने केलं पाहिजे. मनोभूत हरीचे दास देवते भूषणे. त्या भगवान परमात्म्याचे अलंकार आपण अंगामध्ये परिधान केले पाहिजे. कोणते कोणते अलंकार परिधान केले पाहिजे? सोन्याची अंगठी, सोन्याचं घड्याळ, सोन्याचं कडक, सोन्याच्या चैनी, सोन्याचं मंगळसूत्र, सोन्याचा राजहार, सोन्याचा राणीहार. हे केलं पाहिजे का? हे परमार्थाला अनुकूल आहे महाराज. हे परमार्थाला अनुकूल नाही. मग परमार्थाला अनुकूल काय? परमार्थाला अनुकूल आहे गुरुत्वपूर्ण ग्रंथ आणि त्यामध्ये तुळशी तुका मृदोपंत भारकांचे शोभेमान तुळशी माळा गळा गोपीची दंडा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा असली पाहिजे महाराज. गुरुत्वपूर्ण दंड असला पाहिजे. त्यामध्ये बुक्का असला पाहिजे. हे परमात्म्याचे अनुकूल अलंकार आहे. हे परमात्म्याला अलंकार अनुकूल करा. म्हणून तू कोणाला सांगतात म्हणून हरीचे दास देवती भूषणे कापे तया भेदे कळिकाळ. त्या भगवान परमात्म्याचा दास झाल्यानंतर, त्या भगवान परमात्म्याचे अलंकार परिधान केल्यानंतर कळिकाळ असणारा काळ काहीच करू शकत नाही. आपण वचन दुसरं करणार म्हणून हरीचे दास देवते Hare
भेद कळेकाळ. त्या भगवान परमात्म्याचं दास म्हटलं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याच्या अलंकार अंगामध्ये परिधान केले पाहिजे. पण कळेकाळ असणारा काळ काही करू शकत नाही. तो थरथर कापतो महाराज. तुकोबाने सांगतात, तो काळ आमच्या घरी कष्ट करतो महाराज. राबायला आहे तो आमच्या घरी. काळ गुलाम सलाम हरी तुझ्या घरी राबतो. तुकोबाने सांगतात, ज्या वेळेस मला वैकुंठाला जायचं होतं ना, त्यावेळेस विमानाची आणि माझं अंतर थोडं कमी होतं. त्यावेळेस तो काळ आला आणि त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून आम्ही वैकुंठाला गेलो. जरा काळ आम्ही माता दिला पाय. असा हा काळ महाराज. संतांचं जसं नाव घेतलं ना महाराज, तो काळ थरथर कापतो महाराज. धड 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 धुड 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 पड सुटला कडी काळा कापडी आहे. धड धड धुड धुड कडक कडक महाराज पड सुटतो. असा हा काळ. या काळात जग घाबरते, पण तुकोबाने आम्ही कळायला घाबरत नाही. तो आमच्यावर काही सत्ता करू शकत नाही महाराज. तुकोबारायांची कीर्तन देऊगावापेक्षा लोहगावाला जास्त बोलायची. त्या ठिकाणी तुकोबाराय लोहगावाला कीर्तन करायचे. त्या ठिकाणी शिवबादासा नावाचा एक कार्यक्रम होता. तुकोबारायांच्या 14 कार्यक्रमापैकी एक कार्यक्रम होता महाराज. त्या ठिकाणी शिवबादासाचं पोरगं आजारी पडलं आणि आजारी पडल्यानंतर पत्नीने सांगितलं, तुम्ही काय कीर्तनाला जाऊ नका, आपलं एकुलते एक पोरगं आहे, तापाने बंधन जाईल, वैद्याकडे घेऊन जा. तेव्हा ते तुकोबारायांचे शिष्य होते, ते ऐकत नाही, वारकरी होते, निष्ठावंत वारकरी ते निघाले कीर्तनाला. कीर्तनाला निघाल्यानंतर महाराज त्या पत्नीने काय केलं, बाळ आडवट होतं. त्या पत्नीला वाटलं ते पोरगं मुलांचं काय कीर्तनाला जाणार नाही. पण तुकोबारायांचे शिष्य होते महाराज, त्यांनी ऐकलं नाही, कीर्तनाला गेले महाराज. इकडं पोराचं काय झालं, तालाने घाला घातला महाराज. पोरगं गेलं. मेल्यानंतर महाराज त्या आईने काहो पोटला काय करायचं काय करायचं रडायला लागली. ते पोरगं घेतलं आणि तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये जाऊ लागलं. त्या कीर्तनामध्ये आले आणि कीर्तनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलं, बंद करा तुमचं कीर्तन. तुमच्या कीर्तनात चालू कीर्तनात जर पोरं म्हणत असतील, तुमच्या कीर्तनाला काय गाडी लावायची असं मी नाही म्हणालं बरं का. तुकोबाराय शिवबादासाची बायको म्हणाली, तुमच्या कीर्तनाला काही गाडी लावायची का. तुकोबारायांनी आता त्या भगवान परमात्म्याचा धावा केला, विठ्ठल विठ्ठल भजन चालू केलं. हे भगवान परमात्म्या, अशा जर तुझ्या कीर्तनात चालू कीर्तनात पोरं म्हणत लागली तर तुझी कीर्तन परंपरा बंद पडेल. या पोराला जिवंत कर. भगवान परमात्मा म्हणाला, मला जमत नाही, एकदा की या शरीरापासून जीव निघून गेला की मला जिवंत करायला जमत नाही. तुकोबाराय म्हणते, करतो का जिवंत करा, बघू तुझ्याकडे. तुकोबारायांचा अधिकार होता महाराज, आपला अधिकार. तुकोबाराय दात खडे खाले. तुकोबाराय म्हणाले, अरे देवा, तुझ्या गुरूंचं पोरगं तू जिवंत केलं होतं ना संदीप ऋषींचं, त्याचं शरीर सुद्धा नव्हतं. तेव्हा भगवान परमात्मा म्हणाला, जमते जमते. मग जमते असं म्हटल्यानंतर तुकोबारायांनी कुंडलिकावर गजर केला आणि महाराज ते पोर मनुष्य जसा झोपेतून डोळे सोडतो तो तसं ते पोर कीर्तन तुटू लागलं आणि भजन करू लागलं. तुकोबाराय सांगतात, अशक्य ते तुम्हाला आहे नारायणा निर्गुणाचे नानबाई. म्हणून तुकोबारायांनी काळावरती विजय मिळवला. संतांनी त्यांनी जगणारे होते महाराज. त्यांचं मूळ गाव साकल, व मामाच्या गावाला राहायचे. म्हणजे कुठं, देहू गावच्या जवळ सुरकुंबरे त्या गावात राहायचे. तेलाचा व्यवसाय होता त्यांचा. त्या ठिकाणी ते तेलाचा व्यवसाय असल्यामुळं गुरं चालण्याकरता भामचंद्र बोलणारा आणि भंडारा करणारा जात असतात. देहू जवळच 3-3 किलोमीटर अंतरावर ते जंगल आहे. तुकोबारायांनी ते भजन करण्याकरता जात असत. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुकोबारायांची आणि त्यांची गाठ पडली. एक मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं, मी अभंग सांगतो, तुम्ही लिहा. 4000 अभंगाचा गाथा महाराज तुकोबारायांचा पूर्ण झाला. गाथा पूर्ण झाल्यानंतर तुकोबाराय त्या संताजी ते घेणारे यांच्यावर प्रसन्न झाले. म्हणाले, मागा तुम्हाला काय म्हणायचंय. तेव्हा त्यांनी सांगितलं, अंतकाळी माझ्या येथे सोडवले मस्तके बसले, तुम्ही मला अंतकाळी सोडवायला या असं त्यांनी मागितलं. म्हणजे काय करायला या, 3 मूठ माती द्यायला या. तुकोबाराय वैकुंठाला गेले महाराज. वैकुंठाला गेल्यानंतर 32-30 वर्षांनी त्या ठिकाणी संताजी त्यांनी वाढले आणि तेलामध्ये असं काय, तेलामध्ये काय जाळत नाही महाराज पुरतात.
म्हणून त्यांच्या मुलाने पुण्याची तयारी केली. खड्डा वगैरे खोदला. सगळे काही नातेवाईक त्या ठिकाणी जमा झाले. जमा झाल्यानंतर त्या खड्ड्याजवळ पेट नेण्यात आलं. त्या ठिकाणी सगळ्यांनी माती ठोकली, छातीपर्यंत माती आली आणि त्या ठिकाणी ते केली. उठून उभे राहिले महाराज. मला सांगा, ज्या ठिकाणी सगळी लोक एकत्र जमा झाली झाली होती तिथे या ठिकाणी थांबतील का महाराज? पडून गेली महाराज सगळी घरच्या घरी. आता त्यांचा मुलगा होता बाळोबा. तो म्हणत आपण कसं काय घरी जायचं? आपण जर घरी गेलो तर या ठिकाणी कुत्रे येतील, आपल्या वडिलांना फाडतील वगैरे असं आपण जायचं नाही. म्हणून झाडावरच चढला महाराज. झाडावर चढल्यानंतर महाराज 32 वर्षाचे तुकोबर आहे, वैकुंठावरून आले. झाडावर चढल्यानंतर त्या ठिकाणी त्या बाळोबाने खाली सुरी टाकली झाडावर. तो तुकोबराला विचारलं, तुकोबर आहे तुम्ही तर वैकुंठाला गेले होते, तुम्ही कसं काय पाय आले 32 वर्षांनी? असं सांगितल्यानंतर तुकोबराला काम सांगतो. पहिली 3 मोठ माती दिली महाराज. या शांत झाला सत्ता दिलेचा. आणि नंतर तुकोबराने सांगितलं, तुझ्या वडिलांचं वचन पूर्ण होतं, वचन पूर्ण करण्याकरता मी काय आलो महाराज. म्हणून त्यांनी महाराज काळावरती विजय मिळवला होता. मनोहू आणि जलासदे बुद्धिभूषणे का पेटया बेने कलिकार आशा भयदास चिंता आयशी तया सत्ता समर्थ्याची. त्या भगवान परमात्म्याची कथा केल्यानंतर, नामचिंतन केल्यानंतर, त्यांचा दास झाल्यानंतर आणि त्यांचे अलंकार परिधान अंगामध्ये केल्यानंतर 4 प्रकारचे विकार निघून जातात. आशा भयदास आडे चिंता ऐशी तया सत्ता समर्थाची. हेच मानवा पंगाचं तिसरं जन्म सांगतात. आशा भयदास म्हणजे आला तोंड उघडलं का शाळा बंद होतो. म्हणून माणसाला किती मिळालं तरी त्याचं काही समाधान होत नाही. तुकोबाराय सांगतात, सर्व सुखाची आशामध्ये जन्म जातो तरी आपल्या हाताला काही मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला येते नाही केला दिलता दिशाशीन पावला माया भेष्टीला जीव मला. बघा, एका माणसाला 10 किलोचा पुतळा सापडला सोन्याचा. त्या ठिकाणी आपण गाव पुतळा पाहण्याकरता येऊन लागलं. तो माणूस आनंदी होता आणि त्याने तो पुतळा पाहिला. त्या पुतळ्याच्या खाली लिहिलं होतं, हा 10व्या क्रमांकाचा पुतळा आहे. त्यांनी विचार केला, अजून 9 पुतळे कुठे असतील. एवढी आशा महाराज. ज्ञानोबराय सांगतात, एखादा मेरू पर्वत एवढं सोनं दिलं तरी लोकांच्या घरचं सोनं राहिलं ना म्हणतो. ज्ञानोबराय सांगतात, मग मेरू हातात ऐशी कृष्णावाडी लिया, मग मेरू हातात लिया तरी एखाद्या दारणावर गो. एवढी आशा महाराज. मग आशा भय लागले आपल्या मातीमधून. कशाचं भय लागले? काळाचं भय लागले. इथं ज्ञानोबराय दृष्टांत देतात महाराज. दृष्टांत शब्द देतात. ज्ञानोबराय सांगतात,
अवघी खोली का सर्पपणाची सावली निश्चित होऊन केलेली मूषक अशी. मूषक म्हणजे काय महाराज? संस्कृत शब्द आहे. मूषक म्हणजे काय? उंदीर. एका मावशीच्या घरामध्ये उंदीर झाले. मावशीने काय केलं? माहेराला गेली, एक मांजर घेऊन आली. मांजर कसं दूध प्यायचं आणि झोपायचं महाराज. ते उंदीरच मांजराच्या अंगावर येऊन खायला लागले. आता तळपायाची आग मस्तकाला गेली, काय करायचं मावशी म्हणाली. ती मांजर घेतली, मना सोडून आली आणि या ठिकाणी घरातील सर्व काही सामान बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी उंदरांना काय जपायला जागा मिळाली नाही. उंदरही पटपट 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 बाहेर आले. त्या ठिकाणी उंदरांचे पाय पडायला लागले. त्यातील एक उंदीर हुशार होता. मला वाटते तुम्हाला कीर्तनाला आलेला असावा. तो म्हणतोय, त्या मावशीने मला घराच्या बाहेर काढलं का? बघा, या पठ्ठ्याने काय केली, एक सावली शोधून दाखवली. ज्ञानोबा सांगतात ती सावली कशाची? एका विषारी नागाशी. ती उंदीर म्हणते, हे मावशे, हे म्हातारे, तू मला घराच्या बाहेर काढली का? बघ, या पठ्ठ्याने काय केली, सावली शोधून दाखवली. मला सांगा, ती सापाची सावली, नागाची सावली त्या उंदराला किती वेळ शीतलता देलो? कधी तो उंदीर नाश्तावर संपला जाते, उंदराला सुद्धा करणार नाही. त्याचप्रमाणे आपल्याही पाठीमागे काळाचं बैल लागले. तो काळ कधीही ना आपल्याला घेऊन जाणे सांगता येत नाही. म्हणून राम राम स्मरा आहे. म्हणून आशा बैलाज आले नाही चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची. एवढी सत्ता त्या भगवान परमात्म्याची आहे. तो भगवान परमात्मा कसा आहे? कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्या भगवान परमात्म्याची आहे महाराज. त्याच्या सत्तेने हे जगत चालते महाराज. चाले हे शरीर होण्याची असत्य कोण बोलवे ना हरे. ज्ञानोबा सांगतात, म्या बोलविल्या वेजू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण मागे जगाचा चालिता. याच्या पाठीमध्ये 3-4 ओळ्या या ठिकाणी लागतात. ज्ञानोबा सांगतात, जो विश्व सगळीचा भरता, मी जे आपण बसुता, मी गोसावी समस्त सर्वज्ञाचा, आकाश सर्वत्र वासावे, वाई नाम बरेयोगी नसावे, पावे केदावे भ्रष्टावे जणे, पर्वतवे सगळे संधावे, समुद्र रे कान मांडावे. म्हणून मध्ये वावे आज्ञा माझे, म्या बोलविल्या वेद भोले, म्या चालविल्या सूर्य राजे, म्या आलविल्या प्राण मागे जगाचा चालिता. ऐसा जो मी समजतो तो मी जगा का मानतो आणि गगन ऐसी साक्षी बोलतो तोही मी. ज्ञानोबा या 4 सोहळ्यामध्ये सांगतात, माझ्या सत्तेने हे जगत चालते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्या भगवान परमात्म्याची आहे महाराज. म्हणून त्याच्या सत्तेने सगळं काय होतं महाराज. बघा, जेव्हा ज्ञानोबा शुद्धीपत्र आणण्याकरता गेले त्यावेळेस त्या संन्यासाने सांगितलं, तुम्हाला शुद्धीपत्र देतो त्याकरता काहीतरी चमत्कार करून दाखवावा लागेल. त्यावेळेस ज्ञानोबाने काय केलं, निर्बुद्ध रेड्याच्या हातावर डोक्यावर मस्तकावर हात ठेवला आणि तो रेडा वेद बोलू लागला. रेड्या मुके वेद बोलविला गर्भ तुझ्या
मला सांगा, जगाच्या पाठीवर अनेक रेड्या आहेत, त्या रेड्यांचं आपण दर्शन घेतो का? त्या रेड्यांचं आपण दर्शन घेत नाही. ज्या रेड्याला ज्ञानोबारांचा स्पर्श झालाय ना, त्या रेड्याचं आपण दर्शन घेतो. त्या रेड्याची समाधी आहे आडेगावला. म्हणून ज्ञानोबारांनी नंतर सच्चिदानंद बाबांना मरणाच्या दारात ठेवलं. ज्ञानोबारांचे 8 चमत्कार सांगितले जातात. आता टाईम झाला, मी तिकडे जात नाही. मला सांगा, जगाच्या पाठीवर अनेक भिंत आहेत, त्या भिंतीचं आपण दर्शन घेतो का? आपल्या घराच्या भिंतीचं आपण दर्शन घेतो का? नाही महाराज. पण ज्ञानोबारांचा स्पर्श त्या भिंतीला झालाय ना, त्या भिंतीचं आपण दर्शन घेतो महाराज. चाल भिंती जड भिंती हरले चांगल्या मोक्ष मार्गाचा साकारती ज्ञानोबा. भगवान परमात्म्याची महत्त्व मानण्याला शक्य आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या साक्षीने काही होऊ शकतं. म्हणून त्याचं नाम उच्चार केला पाहिजे, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. कसं म्हणतो कोणत्याही प्रकारचा भंग होणार नाही महाराज. अशाची आम्ही संगती करू. आपल्या जीवनामध्ये महाराज संगती खूप महत्वाचे सांगितले. संगतीने आपले जीवन महाराज घडतं महाराज. संगती आपल्या जीवनामध्ये स्तर निर्माण करणारे आहे. उत्तम मध्यम कनिष्ठ असे स्तर निर्माण करते. आपण जर उत्तमाच्या संगतीत राहिलो तर आपलं जीवन उत्तम बनतं. आपण जर मध्यमाच्या संगतीत आलो तर आपलं जीवन मध्यम बनतं. आपण जर कनिष्ठाच्या संगतीमध्ये आलो तर आपलं जीवन कनिष्ठ बनतं. बघा, एक पाण्याचा थेंब आहे आणि पाण्याच्या थेंबाने जर तापलेल्या लोखंडाची संगती केली, त्या ठिकाणी लोखंडाची म्हणजे पाण्याचं वाफ होते महाराज. पाण्याचा थेंब अस्तित्व त्याचा शिल्लक राहत नाही. त्या ठिकाणी त्या पाण्याच्या थेंबाने जर कमलपत्राची संगती केली तर कमलपत्राचा थेंब महाराज चमकू लागतो. आणि त्याच पाण्याच्या थेंबाने जर स्वाती नक्षत्रामध्ये शिमल्यामध्ये पडला तर महाराज त्याचाच मोती होतो. ज्ञानोबाने सांगितले असं स्वातीशय उदक सुक्ती मोती व्याधी होतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये संगती खूप महत्वाची महाराज. संगतीचे बाबा पाठामध्ये 4 प्रकार काढत असतात. दुसंग, द्विसंग, सत्संग. दुसंग सर्व ही त्याच्या दुसंगाचं जीवनामध्ये दर्शन नको. जाता जाता एक दृष्टांत सांगतो. त्या आदिभजन करता विठ्ठल एक राजा होता. राजा शिकारी करता वनात निघाला. वनात निघाल्यानंतर त्या ठिकाणी उन्हाची दिवस होते. त्याला खूप ऊन लागत होतं. म्हणून एका झाडाच्या बुंद्याला तो थांबला महाराज. त्या ठिकाणी विश्रांती घ्यावा म्हणून त्या ठिकाणी थांबला, झोपला. काही वेळाने त्या ठिकाणी त्याच्या तोंडावर ऊन पडलं. ऊन पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या झाडावर एक राजहंस नावाचा पक्षी वास्तव्य करत होता. त्याला वाटलं आपलं जीवन परोपकारी जीवन असलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, पंख पसरले महाराज त्या ठिकाणी आणि त्या माणसाच्या त्या राजाच्या अंगावर सावली धरली. त्या ठिकाणी काही वेळेस
काही काळानंतर त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी कावळा आला आणि कावळा आल्यानंतर कावळा कधी शांत बसत नाही. महाराजांनी उद्या धर्म केला ती विष्णुदेवी राजाच्या मुखावर पडली. राजा मोठ्याने झोपेतून जागा झाला आणि धनुष्य घेतला, वर घेतला होता. कावळा सावध होता, उडून गेला आणि तो बाण राजहंसाला लागला. राजहंसाने असा कोणता गुन्हा केला त्याला मरणपात करावं लागलं. महाराजाचं उत्तर एकच आहे, क्षणभर वाईटाचा समागम केला. म्हणून वाईटाचा समागम आपल्या जीवनामध्ये नको. म्हणून अशा पद्धतीने सरळ सरळ आपण मांडण्याचा प्रयत्न केला. जे काय असेल ते स्वातंत्र्य सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज भारतीय शिक्षण संस्थेच्या गौरवांचं आहे आणि त्यांचं ऐकून ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर पाहिजे झालं या ठिकाणी माझ्यावर 4 जणांचे उपकार आहे महाराज. ज्यांच्यामुळे या ठिकाणी उभा आहे ना त्या आई वडिलांचे माझ्यावर उपकार आहे. त्यांनी जर 2016ला आळंदीमध्ये टाकलं नसतं या ठिकाणी जोग महाराजांच्या अलौकिक परंपरेमध्ये मला शिकण्याचं भाग्य मिळालं नसतं. महाराज त्या ठिकाणी 4थ्या वर्षाला आहे. जोग महाराजांच्या परंपरेमध्ये शिकण्याचं भाग्य मिळालं त्यांचे उपकार माझ्या जीवनामध्ये आहे. 2 नंबर जोग महाराजांचे आणि वारकरी शिक्षण संस्थेचे माझा उपकार आहे. महाराज त्यांनी मला 4 वर्ष सांभाळलं, संस्थेने 4 वर्ष सांभाळलं, गुरुवारांनी 4 वर्ष सांभाळलं. त्यांचे उपकार माझ्यावर आहे. तिसरं म्हणजे विनायक महाराज त्यांचे उपकार माझ्यावर आहेत. महाराज आळंदीमध्ये माझी राहण्याची सोय नव्हती. महाराजांकडे गेलो, महाराजांना म्हणालो महाराज माझी राहायची सोय नाही. महाराज म्हणाले आपल्या इथे राहा. महाराज 4 वर्ष मी महाराजांच्या ठिकाणी वास्तव्य करतोय. महाराज महाराजांचे उपकार माझ्या जीवनामध्ये महाराज त्या महाराजांचे उपकार मी कधी आयुष्यात या उपकारात उत्तीर्ण होऊ शकत नाही. महाराज आणि 4थं पाहिजे झालं तर 4 वर्ष महाराज ज्यांनी मधुकरी दिली आम्ही ज्या घरांनी 9-10 घरांनी मधुकरी दिली महाराज आणि त्या मधुकरी जेव्हा आम्ही 4 वर्ष जगलो महाराज त्या मधुकरी देणाऱ्यांचे उपकार आमच्या जीवनामध्ये आहेत. त्यांच्या जीवनातून कधी महाराज उत्तीर्ण होऊ शकत नाही. असे तोडकी मोडकी सेवा जोग महाराजांच्या कृपेने महाराज करण्याचा प्रयत्न केला. जे काय असेल ते स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचं आहे. जितनी तुम मेहरबानी की तुम्हें अवगत नहीं, ये कृपा है मेरे सद्गुरु जोग महाराज भारतीय शिक्षण संस्थे की, वरना मुझे ऐसे कोई बात नहीं. म्हणून सेवेकरता उपस्थित सर्व ग्रामस्थ, माता भगिनी आणि माझे आई वडील सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. ज्ञानेश्वर सगळ्यांनी हात वर करायचे, भजन करायचे. तुकाराम
जय हनुमान यात्रा उत्सव मोबाईल पांडुरंगाच्या